हर वार का पलटवार हूं मैं, यूं ही नहीं शरद पवार हूं मैं, शरद पवार हूं मैं। इथे जमलेल्या सर्व तमाम शेतकरी बांधवांना माझा मानाचा जय जिजाऊ, जय शिवराय, जय किसान, जय जवान। माझ्या समोर महाराष्ट्राचा सह्याद्री बसलेला आहे। या सह्याद्र्याने जेव्हा या देशावरती भूकंप झाला तेव्हा स्वतः उभावून रात्रीच्या झोपेमध्ये सुद्धा जेव्हा पर्यावरण विभागाला समजत नव्हतं की भूकंप झाला तेव्हा झोपीत या माणसाला समजलं की भूकंप होणार आहे आणि आता मला लोकांसाठी उभं राहायचं आहे, तेव्हा हा सह्याद्री उभा झाला। त्या सह्याद्रीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। बहुत लोगों को लगा था कि हम कुछ लोगों को लेकर जाएंगे तो हमारे ये शरद पवार साहब घर पर बैठ जाएंगे। ज्यानं सांगितलं होतं 2 घर फोडून आलो, असं टरबूज फुटलं। फुटलं की नाही टरबूज? कोण फोडलं? पहिलवान एक डाव राखूनच गेम खेळत असतो। सगळे डाव काही वस्ताद सगळ्यांना शिकवत नसतो। वस्तादांनी अनेक डाव राखून ठेवलेले आहेत आणि जेव्हा लक्षात आलं लोकसभेमध्ये की नाही शरदचंद्र पवार साहेबांच्या नादी लागणं म्हणजे काही सोपं काम नाही, आम्ही नादाला लागलो आणि शरद पवार साहेबांना आमची माती केली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्ट्राईक रेट लोकसभेमध्ये सर्वाधिक होता, तो विधानसभेमध्ये सुद्धा तेवढाच ठेवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे। ठेवणार का? विधानसभेमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांच्या हाताला हात देऊन साथ देऊन पुन्हा एकदा ती क्रांतीची तुतारी फुंकाल का? आणि का फुंकायची आहे तुतारी? का फुंकायची आहे? साहेब मी प्रश्न विचारला मला की मी काही शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षात नाही, मी काँग्रेसमध्ये नाही, मी सेनेमध्ये नाही, पण एका शेतकऱ्याच्या पोरांनी कधीतरी गुराढोरांना हाकला व बांधावरती जाऊन आता पुन्हा एकदा या मंचावरती येऊन या महाराष्ट्रामध्ये नासधूस करणाऱ्या गुराढोरांना वापस या महाराष्ट्राच्या बाहेर गुवाहाटी मार्गे गुजरातला पाठवण्याचं काम करण्यासाठी मी इथं उभा झालेलो आहे। का उभा झालो मी इथे? तर मी उभा झालो माझ्या शेतकरी बापाच्या सोयाबीनचा हमीभाव हा 4900 कितीतरी ठेवला, पण 3200 रुपयांनी अकोल्यामध्ये सोयाबीन विकल्या चाललं साहेब। अरे माझ्या बापानं घरामध्ये दिवाळीच्या दिवशी दिवा लावण्यासाठी तेल आणलं, त्याचा भाव वाढलेला होता, पण त्यानं ज्याच्यासाठी हे केलं होतं तो भाव सोयाबीनचा पडलेला होता। अरे लेकराला कापड घ्यायचंय, त्याला नवीन ड्रेस घेऊन देणार असं पोराला वचन देणाऱ्या बापाच्या कापसाचा भाव पडला आणि कापडाचा भाव मात्र अख्ख्या ताकदीनं वाढला। ही लढाई का लढायची आहे? तर महाराष्ट्र हा विद्येचं माहेरघर म्हटलं जाणारा महात्मा ज्योतिबा फुलेंचं माहेरघर आणि त्या महाराष्ट्रामधल्या साहेब 15,000 शाळा बंद केल्या जातात। आम्ही लढायचं नाही, ही लढाई आमची आहे। माझ्या शेतकरी बापाच्या शेतमालाला हमी भाव भेटला पाहिजे यासाठी लढाईला मी उभा झालेलो आहे। माझ्या शेतकरी बापाच्या साठी लागणाऱ्या जे काही शेतीची सामग्री आहे त्याच्यावरती प्रचंड जीएसटी लावून ते महाग करून ठेवलेलं आहे। यासाठी लढायला मी मैदानात आलेलो आहे। मी मैदानात लढायला आलेलो आहे। माझ्या 4 वर्षाच्या बहिणीवरती ज्या वेळेला बदलापूरमध्ये बलात्कार झाला तेव्हा 12 तास माझ्या आईला तिथं पोलीस स्टेशनच्या बाहेर बसावं लागलं। 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाल्यानंतर सुद्धा एफआयआर दाखल जर होत नसेल तर आम्ही खऱ्या अर्थानं छत्रपतींचे मावळे आहोत का? हा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला आणि म्हणून मी लढायला उभा झालो। काय आमच्या राजाचं नाव घेतात? अरे देखो मुल्क मराठों का ये यहाँ शिवाजी डोला था, मुगलों की ताकत को उसने तलवारों पे तोला था, हर पर्वत पर आग लगी थी, हर पत्थर का शोला था, बोली हर हर महादेव की, बच्चा बच्चा बोला था, वीर शिवाजी ने रखी थी लाज हमारे शान की, और इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की, ये धरती है बलिदान की। आणि कुठल्या बलिदानाची धरती आहे? अरे शेतकऱ्याच्या गवताच्या काडीलाही हात लागता का म्हणे हे सांगणारा माझ्या महाराजांचा महाराष्ट्र। अरे स्त्रियांच्या आबरूला धक्का लागता का म्हणे स्त्री म्हणजे मराठ्यांच्या मंदिरातली देवता आहे हे सांगणारा माझ्या महाराजांचा महाराष्ट्र। आणि त्याच महाराजांचा पुतळा पाडला जातो
याचं उत्तर या विधानसभेत तुम्ही विचारणार आहात की नाही? खामोश मत बैठो. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये महाराजांवर प्रेम करता की नाही? शिवाजी महाराजांवर प्रेम करता की नाही? प्रेम करता की नाही? मग जर महाराजांचा पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार करून माझ्या राजाचा पुतळा पाडला जात असेल तर तुम्ही बोलणार की नाही? मतपेटीच्या माध्यमातून त्यांना त्यांची जागा दाखवणार की नाही? आणि ही जागा दाखवण्याची आता वेळ आलेली आहे. आपल्या सगळ्यांना ही जागा दाखवावी लागेल. मी का उभा राहिलो? तर माझ्या शाळा बंद होत आहेत म्हणून उभा राहिलो. माझ्या शेतकरी बापासाठी मी उभा राहिलो. माझ्या तरुण पोरांना, माझ्यासारखे तरुण मित्र माझे, ज्यांचे उद्योग व्यापार त्यांच्या हक्काचे, महाराष्ट्रातले प्रकल्प हे गुजरातला पडवल्या गेले. सुप्रियाताईंच्या प्रचारासाठी आम्ही बारामतीला गेलो होतो तेव्हा आयटी पार्क दिसलं साहेब आम्हाला. आणि आयटी पार्क दिसला आणि माहिती पडलं की पवार साहेबांनी या महाराष्ट्रात पुण्यामध्ये आयटी पार्क उभा केलं, पण ट्रॅफिक जास्त आहे म्हणून आयटी पार्क गुजरातला पडवलं. मान्य आहे तुम्हाला? एअरबस गुजरात, सगळं काही गुजरातला पडवण्याचं काम केलं. माझा महाराष्ट्र खिळखिळा करण्याचं पाप या महाराष्ट्रामध्ये फडणवीस नावाचा एक व्यक्ती करतोय. फडणवीस आहे. कुठे फसवलं? शेतकऱ्यांना फसवलं, कराळे सरांनी सांगितलं विद्यार्थ्यांना फसवलं, महिलांना सुद्धा फसवलं. तुम्ही पाहिलं असेल तर चरित्रवान नेते इथं बसलेले आहेत आणि महिलांच्या आबरूवरती हात टाकणारे सगळे देवेंद्र फडणवीसांसोबत मांडीला मांडी लावून बसलेले आहेत. हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. तो मुन्ना यादव नावाचा एक कार्यकर्ता आहे त्यांचा. नागपूरमध्ये एक मुलगी पॉम्पलेट वाटायला गेली, इकडे प्रचार नाही करायचा म्हणजे तुझ्या बापाचा आहे महाराष्ट्र. इथे लोकशाही आहे, ठोकशाही नाही. आणि लोकशाहीमध्ये लोक लोकांचा प्रचार करू शकतात. तू तुझा कर, मी माझा करेल. तू खोटा आहेस, मी खरा आहे. तू झूठ बोलेगा, मैं सच बोलूंगा. आणि मग या खोट्यांच्या छातीवरती बसून आता आपल्याला थया थया नाचायचं आहे. या नाचण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र तयार झालं पाहिजे. आणि काय हे झालं पाहिजे? कारण की महाराष्ट्र वाचवणं ही आपली गरज आहे. आणि मी इथं का आलोय तर मला पुन्हा एकदा त्या सलील दादांना त्या सभागृहामध्ये पाठवायचं आहे. का? तर सातत्यानं पाठपुरावा, पाण्यासाठी पाठपुरावा, शेतीसाठी पाठपुरावा, शिक्षणासाठी पाठपुरावा, उद्योगधंद्यांसाठी पाठपुरावा, रस्ता झाला नाही पाठपुरावा, नाली झाली नाही पाठपुरावा, घरकुल भेटलं नाही पाठपुरावा, भांडे भेटले नाही पाठपुरावा. मैं रुकूंगा नहीं. माझ्या घडावर ईडी येईल, सीबीआय येईल, इन्कम टॅक्स येईल. ह्या सगळ्या धाडी जरी पडल्या तरी सुद्धा माझ्या गोरगरीब कष्टकरी जनतेच्या अंगावरती कोरोना नावाची धाड पडलेली आहे. माझ्या घरातले सगळे सावरत राहतील. मी पहिले यांना ऑक्सिजन देण्याचं काम करेल. कधी असे नेते त्या सभागृहात गेले पाहिजे, हिताचे निर्णय घेतले पाहिजे, धोरणं ठरवले पाहिजेत. कराळे सर तुम्ही जे म्हटलंय की आम्हाला विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा पाहिजे, शेतकऱ्यांसाठी असं पाहिजे, तर ते तेव्हाच होऊ शकेल तेव्हा अशिक्षित लोक, म्हणजे तुम्ही सांगत असता की नाही त्या आपल्या मोदी साहेबांची डिग्री असली आहे की नकली आहे, फॉन्ट कधी आला, आता तुमच्या एवढा अभ्यास नाही बा आमचा. तुम्ही लय खतरनाक खोलपिटिंग वाले माणसा. अभ्यास नसणारे व्यक्ती नाही तर अभ्यासू लोक आपल्याला त्या सभागृहात पाठवायचे आहे आणि सलील दादाच्या रूपानं आपल्याला ते पाठवायचे. मी नेहमी सलील दादा दिसली की मला म्हणावं असं वाटते की आई कडून आली, बाबा कडून आली. रक्तात लढाई आहे या माणसाच्या, रक्तात. अशी तशी लढाई नाही, थांबला नाही, कधीच नाही. आता मी त्यांच्या शेतकरी यात्रेमध्ये आलो होतो तर शेतकरी यात्रेमध्ये घसा बसला, बोलता येत नव्हतं, पण नाही म्हणे मी थांबणार नाही. मी थांबेल तर शेतकऱ्यांच्या घरामध्ये, त्याच्या बांधावरती आणि त्याच्या काळजामध्ये मी माझं घर बांधलेलं आणि तिथे मी थांबेल. हे थांबण्याचं काम आदरणीय सलील दादांनी केलेलं होतं आणि म्हणून सलील दादांना आपल्याला यावेळेला प्रचंड बहुमतांनी विजयी करायचं आहे. करणार का? ही तुतारी फुंकणार का? अरे तो तुतारी वाजवणारा माणूस सांगत आहे शेतकरी संकटात आहे,
तुतारी वाजवणारा माणूस सांगत आहे की इथली शिक्षण व्यवस्था संकटात आहे. तुतारी वाजवणारा माणूस सांगत आहे की इथली माझी आई बहिणीची आबरू संकटात आहे. तुतारी वाजवणारा माणूस सांगत आहे की इथला तरुण बेरोजगार आहे. तुतारी वाजवणारा माणूस सांगत आहे की इथली रयत जनता घाबरलेली आहे, भयग्रस्त आहे, यांना घाबरवल्या जात आहे. आणि तो तुतारी वाजवणारा माणूस सांगत आहे की माझ्या छत्रपतींचा पाडलेला पुतळ्याचा बदला तुम्हाला घ्यायचा आहे. हे तुतारी वाजवणारा माणूस सांगत आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना ती तुतारी हातामध्ये घ्यावी लागेल. मैं वह कलम नहीं हो जो झुक जाती दरबारों में. मी काही कुणाला घाबरत नाही. मला माहित आहे की मी एसटीनं आलो, एसटीनं जाणार आहो. कारण की जीएसटी एवढा लावेला आहे, टोल टॅक्स एवढा लावेला आहे, सगळं काही महाग करून टाकलेलं आहे. आणि म्हणून जीएसटी जो आहे, टॅक्स जो आहे, तो तुमच्या ट्रॅक्टरवर, तुमच्या शेतीच्या अवजारांवरती फक्त 18% लावलेला आहे. पण हिरा जो आहे, जो रोज घेतो आपण, खाता की नाही तुम्ही? भाजी संघ कांदा फोडून त्याचा हिरा खाता की नाही? हिऱ्यावरती जीएसटी फक्त 1.5% आहे. हेलिकॉप्टरवरती जीएसटी फक्त 5.5% आहे. बरोबर ना सर? आता हेलिकॉप्टर आपण रोज घेतो, पेन पेन्सिल कधीतरी घ्या लागते. या पद्धतीनं सगळी व्यवस्था मोडीत काढण्याचं काम आणि पाप या फसनविसाने केलेलं आहे. या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा पांडुरंग हा पंढरपुरामध्ये जरी बसला असला तरी वारकऱ्यांना पुन्हा एकदा उभा करण्यासाठी आमचा पांडुरंग इथं आलेला आहे. या पांडुरंगाच्या पाठीशी आता आपल्याला सोबत उभं राहायचं आहे. कारण या पांडुरंगाजवळ कुठलं शस्त्र नाही, याची पत्नी काही हिच्या पायाजवळ नाही. या पांडुरंगाच्या जवळ असणारा रंग हा काही फार गोरागोमटा नाही, तर तो तुमच्या माझ्यासारखा सावळा आहे. तो मातीने तयार केलेल्या विटेवरती उभा आहे. हा पांडुरंग निशस्त्र आहे आणि आपल्या पत्नी सोबत दोन्ही हात कमरेवरती ठेवून येणाऱ्या आव्हानाचा सामना करतो आहे. तो पांडुरंग परमात्मा आपल्या सगळ्यामध्ये विलीन व्हावा एवढी अपेक्षा मी तुमच्या सगळ्याकडनं व्यक्त करतो. मैं वह कलम नहीं हूं जो झुक जाती दरबारों में. मी कोणत्या दरबारात झुंकत नाही, कधीच नाही. मैं किसी को डरता भी नहीं हूं. आणि घाबरू सुद्धा नका. स्मशानात 2 कबरी होत्या. एक कबर होती लढणाऱ्याची, एक कबर होती पडून जाणाऱ्याची. तुम्हाला कुठली कबर बनायची आहे? मैं भी मरने वाला हूं, आप भी मरने वाले हो, लेकिन जब भी मरूंगा तब इनकलाब कह के मरूंगा. तो इनकलाब तुमच्या मनात असला पाहिजे. मैं वह कलम नहीं हूं जो झुक जाती दरबारों में. मैं दीपा की लाख शिका हूं चौबारों हथियारों में. मैं वाणी का राजदूत हूं, सच पर मरने वाला हूं और डाकू को डाकू कहने की हिम्मत रखने वाला हूं. मेरी कलम मुझे वचन देती है अंधियारों से लड़ने की. हा अंधारा झाला सगळा. मेरी कलम मुझे वचन देती है अंधियारों से लड़ने की, राजमहल के राज मुकुट के सामने तट करने की. उस कवि का मर जाना ही अच्छा है जो खुददार नहीं. देश जले और मैं कुछ ना बोलूं, मैं तो ऐसा गद्दार नहीं, मैं तो ऐसा गद्दार नहीं.